हाय स्वप्नील. हॅलो. इको रिगेन बद्दल इतकं ऐकलं होतं येस. की मला दिवाळी क्लिनिंग करताना आय हॅड टू येस. टेक आउट सम जीन्स आणि येस. मला राहवलंच नाही. म्हणलं काय आपल्याला या डेनिम्स पासून करता येईल आज. येस. सो आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅग्स तर बनवतोच. तर जसं आता तुमच्या जीन्स तर या सर्व टाईपच्या बॅग्स आहेत, ज्याच्यामध्ये ओ सर्क्युलर बॅग्स आहेत, बर. व्हर्टिकल स्लिंग आहेत, स्लिंग बॅग आहेत. हम्म. तर नक्कीच या जीन्स पासून आपण काहीतरी चांगलं बनवू. ओके. मला हे खूप आवडलंय खरं. सर्क्युलर मध्ये काहीतरी करता येईल आपल्याला. हो, म्हणजे मला वाटतं याच्यावरती ऑलरेडी तुम्ही मी कलरफुल कलर हो केलेलं आहे. कलर तर केलेलाच आहे नक्कीच त्याच्यावर. या पॅन्ट पासून आपण काहीतरी लवली. इकडे आम्ही सगळे प्रोडक्ट्स बनवतो. हम्म. जर जी आता तुमची जीन्स आहे तर आम्ही ती कटिंगला घेतली आहे. अच्छा. ओके ओके. मग तुमचं डेनिम्सचं सगळं प्रोडक्शन इकडे होतं येस. सो बेसिकली. आम्ही म्हणजे इकडेच बनवतो आणि ही आमची ओके. टीम आहे की जी सगळे पार्ट्स बनवते. आणि तुम्ही अगदी चिंध्या पण वाया घालवत नाही, हो, त्याचंही म्हणजे काहीतरी अगदी बनवता. छोटे पार्ट उरले तरी आम्ही त्यातनं पाउचेस बनवतो बर. किंवा रादर आम्ही कटिंग छोटे छोटे पार्ट्स पण करतो जीन्सचे, की ओके. जे डिझाईन मध्येच परत वापरले जातात. बघू शकता माझी डेनिम कट झालेली आहे. येस. सो मग ह्या आता डिझायनिंगचं तुम्ही करता, हे करता का तुमचं कोलॅबरेटिव्ह एफर्ट असतो सो डिझायनिंगचा? बेसिक कसं आहे की आता आमची टीम आहे, आता ऑलमोस्ट 4 वर्षापासून आम्ही एकत्रच सगळे काम करतो. त्यामुळे जीन्सचा कुठले पार्ट कुठे वापरले जाणार आहेत किंवा वेगळं काही डिझाईन आलं तर जसं तुम्ही आता इथे बघू शकता की एक असा एक छोटा मुलीचा ड्रेस आलाय आमच्याकडे, ओ तो सो नक्कीच क्यूट. अशी आम्ही एक छोटी हो ना. वेगळी बॅग बनवू. तर असे वेगळे मला वाटतं एक मटेरियल येत राहतं आणि मला करेक्ट. वाटतं तो सगळ्यांनाच अंदाज आहे की कशातून काय बनवलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे आता खूप असं काही अवघड जात नाही आम्हाला ते प्रोडक्ट. ओके. आज अजून एक इंटरेस्टिंग व्यक्तींना आपण भेटणार आहोत, स्वप्नील जोशी ऑफ इको रिगेन. येस. तर इको रिगेन नावामधनंच समजतात खूप साऱ्या गोष्टी, पण आम्हाला प्लीज तुम्ही सांगा की हाऊ डिड यू थिंक ऑफ दिस ब्रिलियंट आयडिया येस. आणि तुमची त्याच्यामागची सायकॉलॉजी काय होती? येस. सो बेसिकली जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती की आपण प्रत्येक वर्षी कपडे खरेदी करतो आणि एक 2-3 वर्षांनी त्या कपड्यांचं काय करायचं हा मला वाटतं सगळ्यांनाच प्रश्न आहे. येस. तर त्याची सुरुवात अशी झाली की एक पेपरमध्ये एक आर्टिकल आलं होतं की ज्याच्यामध्ये फॅशन इंडस्ट्रीचे मृगजळ असं त्याचं नाव होतं आणि ज्याच्यात मेन्शन केलं होतं की जुने कपडे जे आहेत तर त्या कपड्यांचं काय करायचं किंवा त्या कपड्यांमुळे इतका मोठ्या प्रमाणात वेस्ट होतोय आणि त्या वेस्टचं पुढे काय होणार असं त्या खरं तर लेखामध्ये लिहिलं होतं. तर त्यातनं मला असं सुचलं की आपण जर हे कपडे कलेक्ट केले आणि जर त्यातनं आपण काहीतरी बनवू शकतो का, खरं तर हा पहिला विचार होता. आणि मग त्यातनं इको रिगेन खरं तर एस्टॅब्लिशमेंटचं माझ्या डोक्यात आलं की जुने कपडे आपण लोकांकडनंच घ्यावेत आणि त्या कपड्यांमधूनच आपण काही वेगळे प्रॉडक्ट्स बनवावेत की आणि परत ते लोकांपर्यंत पोहोचवावेत. तर हा विचार खरं तर डोक्यात तुमची होता. टॅगलाईन तशीच आहे की वी रिसायकल अँड येस. यू येस. रिगेन. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो आणि हे कपडे पुन्हा तुम्ही रिसायकल जेव्हा करता बरोबर. तेव्हा हां. बॅग्स वगैरे बनवतात, बरोबर. त्या सुद्धा नंतर तुम्ही रिसायकल करता असं मी ऐकलंय. येस येस येस. सो आता आमचे बरेच म्हणजे आता आमच्या कंपनीला ऑलमोस्ट 5 वर्ष झाली आहेत. सो 5 वर्षामध्ये काही कस्टमर असेही आले की ज्यांनी या बॅग्स घेतल्या होत्या, त्यांनी त्या वापरल्या आणि आता त्यांना त्यातून वेगळे परत प्रॉडक्ट्स हवे तर तेही आम्ही बनवतो. म्हणजे आम्ही नुसतंच एकदा सेल झालं आणि आता परत आम्ही प्रॉडक्ट घेणार नाही असं नाहीये. तर परत त्यातनंही आम्ही प्रॉडक्ट बनवू शकतो. ओके. येस. आणि जसं तुम्ही सांगितलं की हे नाव तुम्हाला सुचलं बिकॉज यू सॉ दॅट आर्टिकल Correct. आणि Yes, yes. त्याच्यामुळे आलं. तर तुमची बॅकग्राऊंड फॅशन इंडस्ट्रीशी किंवा अपसायकलिंग रिसायकलिंगशी आहे का, तुम्ही वेगळ्या प्रोफेशनहून स्विच केलंय? येस. तर मला असं वाटतं की माझी बॅकग्राऊंड म्हणजे तुम्हाला माहिती आहे की इंजिनिअरिंग डोकं असल्यामुळे तर मी इंजिनिअरिंग केलंय आणि त्यानंतर मी MBA केलं टेलिकॉम मॅनेजमेंटमध्ये. सो मी ॲज अ 1 वर्ष ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून सॉफ्टवेअर कंपनीतही होतो आणि पण हे करत असताना मला असं वाटलं की एक तो तोचपणा होता किंवा असं म्हणून हवं तर मला ज्या दिवशी जॉब लागला तेव्हा मला असं कळलं की अरे आता याच्या पुढे काही चॅलेंज संपलं आयुष्यातलं आणि एक रुटीन लाईफ किंवा एक प्रोजेक्टेड लाईफ मला दिसायला लागलं की अरे यातून पुढे हे मी साधारण करणार आहे. पण त्यात कुठेही चॅलेंजिंग असं काही नव्हतं आणि म्हणून काहीतरी मला असं करायचं होतं की जिथे आपण काहीतरी लोकांसाठी काहीतरी काम करू किंवा लोकांचा एक मोठा प्रश्न सॉल्व्ह होईल आणि हा विचार खरं तर डोक्यात होता. आणि मग तो जेव्हा विचार करत असतानाच हे आर्टिकल माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मला असं वाटलं की अरे हा प्रश्न जर आपण काही प्रमाणात सॉल्व्ह करू शकू
आणि ऑफकोर्स इनिशियली असं काही नव्हतं की हा ब्रँड इतक्या मोठ्या लेवलला न्यायचा आहे किंवा हे करायचं, पण एक स्टार्ट करायचं होतं कुठेतरी आणि मग त्यातनं याची सुरुवात. प्री कोविड तुम्ही स्टार्ट केलंय. हो हो सो कोविडमध्ये काय चॅलेंजेस फेस केले ऍज अ इंडिव्हिज्युअल, ॲज अ ब्रँड? येस. सो पहिला मला तर वाटतं जेव्हा लॉकडाऊन झालं त्यानंतर पहिला प्रश्न आमच्या तोच होता की हे जुन्या कपड्यांपासून एकतर आपण बनवतोय, तर लोकांचा त्यानंतरचा एक काय म्हणता येईल कल कसा असेल या प्रॉडक्ट्सकडे बघण्याचा. त्यानंतर दुसरा प्रश्न होता की ऑफकोर्स सगळं बंद होतं आणि मग हळूहळू कसं चालू होईल या सगळ्या गोष्टी होत्या. पण मला असं वाटतं की ज्या दिवशी म्हणजे मला वाटतं जून 2020 मध्ये जेव्हा मी परत ऑफिस आणि हे चालू केलं तर खूप प्रचंड रिस्पॉन्स आला, म्हणजे उलट्या गोष्टी घडल्या. कारण लोकांना तेव्हा वेळ मिळाला होता कपडे सेग्रिगेशनला, खूप बऱ्याच प्रमाणात घरी लोकांचे कपडे साठले होते. तर त्यामुळे त्यानंतर असा मेजर चॅलेंज आम्हाला तसा आला नाही, उलट तर आम्हाला असा वेळ मिळाला नवीन गोष्टी बनवण्यासाठी, डिझाईन वाईज इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. तर तो मला असं वाटतं पॉझिटिव्हच गोष्ट घडली कोविड काळामध्ये. खरंच आहे. आणि काहीतरी निगेटिव्ह मध्ये नेहमी ते जे पॉझिटिव्ह मिळतं ते हेच आहे. करेक्ट. आणि ओके, मी तुमचे आता प्रोडक्ट सुद्धा बघितलेत. माझी एक डेनिम मी आता दिली आहे जी आपण ज्याची हे रेडी करतोय. तर तुम्ही फक्त डेनिम्स रिलेटेड नाही करत, पण इतरही कपडे तुम्हाला देऊ शकतो. तर काय टाईपचे कपडे तुम्ही ऍक्सेप्ट करता इकडे? तर बेसिकली जे वेरेबल कंडिशनचे क्लोथ असतात, म्हणजे जीन्स असतील, टी शर्ट असतील, साड्या असतील, कुर्ती, ट्राउझर, हे सगळे कपडे आम्ही ऍक्सेप्ट करतो. आम्ही फक्त बेडशीट, चादर, टॉवेल, रेनकोट, स्वेटर्स घेत नाही. आता याच्यामध्ये आम्ही दोन पद्धतीचे प्रॉडक्ट बनवतो. एक आहे रिसायकल्ड प्रोडक्ट्स आणि एक आहे अपसायकल्ड प्रोडक्ट्स. तर जे तुम्ही बॅग्स बनत आहात ते सगळे आहेत अपसायकल्ड कॅटेगरीमध्ये, की ज्याच्यामध्ये जसे जीन्स येतात आमच्याकडे तर आम्ही त्यातनंच हे सगळे प्रोडक्ट्स बनवलेले आहेत. दुसरी जी कॅटेगरी आहे ते रिसायकल्ड आहेत, की ज्याच्यामध्ये आम्ही कम्प्लीट ते श्रेड करतो, त्याचा चिंदी बनवतो त्या कपड्यांची, आणि त्या कपड्यांपासून चिंदीपासून परत धागा बनवला जातो आणि त्या धाग्यापासून मग हे कार्पेट, सतरंजी, त्या टाईपचे प्रॉडक्ट्स बनवले जातात. तर आता या दोन्ही पद्धतीच्या ह्याच्यामध्ये आम्ही काम करतोय. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सगळे डिटेल्स देणारच आहोत. एक प्रश्न विचारायचा होता की युजली प्रत्येक माणसाच्या घरी जे जुने कपडे असतात, आपण आपल्याकडे काम करणार असेल किंवा कोणीतरी रस्त्यावर असेल त्यांना आपण देऊन टाकतो ते कपडे. सो तो थॉट प्रोसेस 90% लोकांचा असतो. एखादंच तुमच्यासारखं कोणीतरी असतं ज्यांनी वेगळं काहीतरी त्याच्यातनं सुचतं. सो त्याच्यात तुम्हाला काहीतरी दिसलं का की म्हणजे त्यांना गरज आहे? म्हणजे ऍक्च्युली कसं झालं की बऱ्याचदा आपला कल असा होता की आपण एनजीओजला कपडे दिले जातात किंवा गरजू व्यक्तीला दिले जातात, पण असं होतं की खरंच त्या एनजीओला ती कपड्यांची गरज आहे का हे बघितलं जात नाही. बऱ्याचदा टनामध्ये कपडे एनजीओज कडे येतात आणि त्यांना नेमकं त्याचं काय करावं हे त्यांनाही कळत नाही. तर आम्ही जेव्हा याचा थोडा ग्राउंड लेवलला रिसर्च केला तेव्हा मला असं कळलं की एनजीओजला पण खरं तर कपड्यांची गरज नाहीये, पण लोक घरातलं कुठेतरी द्यायचंय म्हणून देतात. आणि अक्षरशः वृद्धाश्रमामध्ये वन पीस ड्रेसेस दिलेले आहेत, जीन्स दिले जातात. तर ह्या विचार न करता आपल्या घरचा कचरा किंवा हा नकोय ते कमी करण्यासाठी दुसऱ्यांकडे दिला. सो तो प्रश्न आम्हाला जाणवला की बऱ्याचदा अनाथ आश्रमातले जे कपडे असतात तेही टनामध्ये त्यांच्याकडे येतात. त्यांना सेग्रिगेशन करणंही शक्य होत नाही की आलेल्या प्रत्येक ह्याची साईज लावून बघणं असलेल्या माणसांसाठी. तर हे सगळे कपडे फायनली एक तर काही ठिकाणी विकले जातात आणि मग जी लोक वापरतात त्यांनी ती वापरावीत ऑफकोर्स, पण ते मग वापरून पुढे फेकलेच जातात. म्हणजे इव्हेंच्युअली हे सगळे कपडे लँडफिलला जातात की जिथे त्याला 40 ते 100 वर्षाचा टाइम स्पॅन लागतो डिकम्पोज व्हायला. आणि जेव्हा हे कपडे डिकम्पोज होतात तेव्हा त्यातनं कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन प्रोड्यूस होतो जो ग्लोबल वॉर्मिंग करतो. असा आम्ही रिसर्च केला आणि मला वाटतं चॅनलच्या माध्यमातून मला हेच सांगायचं की 1 kg कपडे जर आपण परत वापरले तर आपण 3.6 kg ऑफ कार्बन इमिशन कमी करतो. तर आपला हातभर छोटासा ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी. करेक्ट. आणि हे खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला काय करायचं हे आपण म्हणतो इको फ्रेंडली सस्टेनेबल लाईफस्टाईल, पण नेमकं काय करायचं हा काय करावं हे कळत नाही. खरंच आहे. आणि दुसरा मला वाटतं हा प्रश्न की खरंच गरीब लोकांना कपड्यांपेक्षा त्यांना रोजगाराची जास्त गरज आहे. त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती कपडे घ्यावेत हा खरं तर माझा हे आहे. आणि म्हणूनच आमचा सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे की आम्ही वुमन एम्पॉवरमेंट सेंटरही रन करतो की जिथे सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत हे आमचे ते गरजू महिला किंवा गरजूपेक्षा मी म्हणू शकतो स्किल्ड महिला आहेत हे प्रॉडक्ट बनवतात. आणि हाच ऑब्जेक्टिव्ह आहे की भारतभर जर जेव्हा आम्ही हे एक्सपांड करू तेव्हा अशाच लोकांना आम्हाला त्यातनं रोजगार निर्माण करायचा आहे.
आणि गरिबांना कपडे देण्यापेक्षा रोजगार मिळणं असं मला वाटतं खूप महत्वाचं आहे आताच्या Absolutely. काळामध्ये. करेक्ट आहे. आणि हे इतक्या छान बॅग्स दिसतात मला, हे डिझायनर्स तुम्ही नेमलेत का तुमच्याकडची लोक आणि तुम्ही मिळून डिझाईन करता? सो मला असं वाटतं त्याच्यामध्ये मला खूप अभिमानाने मी सांगू शकतो की आमच्याकडे कोणी आता असं डिझायनर नाहीये. सो आमच्या इथे ज्या बिलीव्ह महिला नाही आहेत, करणारे, कोणी बिलीव्ह नाही करणार, इतके सुंदर प्रोडक्ट्स आहेत. तर आमच्या इथे ज्या मुली काम करतात, काही महिला काम करतात, तर या एका लो इन्कम ग्रुप मधलं आहेत, पण त्याच्यामध्ये प्रचंड स्किल आहे. आणि माझं असं मत आहे की वुमन एम्पॉवरमेंट हा शब्दापेक्षा ईच वुमन इज ऑलरेडी एम्पॉवर्ड. आणि मला असं वाटतं तो शब्द मला फार पटत नाही बेसिकली. एम्पॉवर्डला काय अजून एम्पॉवर करणार आहे? तर बेसिक महिलांना आता एक सुरक्षित वातावरणाची गरज असते, त्यांना एक क्रिएटिव्हिटीला सपोर्ट करणाऱ्या गोष्टीची गरज असते. आणि जी आमच्या इथे आम्ही त्यांना सपोर्ट केला, चॅनल तुम्ही डेव्हलप केला, सो त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना कोणी स्टॉप करू शकत नाही. आणि हे सगळे डिझाईन जे बघतात ते आम्ही बनवत गेलोय, आम्ही एकत्र बसलो, आम्ही मॉल्स मध्ये गेलो, तिथले डिझाईन्स बघितले. स्टडी अभ्यासाच्या मागे प्रचंड आहे, भरपूर अभ्यास केलाय. करेक्ट. आणि म्हणजे मीच नाही, आमच्या इथल्या लेडीज पण तेवढ्याच त्यांनी वेगवेगळ्या त्या सिरियल मध्ये बॅग्स वगैरे बघतात, त्यातनं त्या क्रिएटिव्हिटी आहे. करेक्ट. आणि मला वाटतं महिलेकडे ऑलरेडी क्रिएटिव्हिटी इतकी असते की त्यांना वेगळं काहीतरी सांगण्याची गरज नाही. तर या सगळ्यातून खरं तर हा प्रवास चालू आहे आणि या महिला सगळं बनवत आहेत सध्या आमच्या इथे. आणि ॲज अ ऑन्टरप्रेन्युअर तुम्ही यंगस्टर्सना सध्या खूप एक असं इच्छा असते की मी काहीतरी स्वतःच, मला 9 to 5 मध्ये अडकायचं नाही, काहीतरी स्वतःचं करायचं. सो तुमच्या प्रवासातनं तुम्ही त्यांना काय सांगू इच्छितात? सो माझा प्रवासातून मी त्यांना एकतर हेच सांगू शकतो की एक तर पेशन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे कुठल्याही व्यवसायामध्ये असेल किंवा कुठल्याही आयुष्याच्या टप्प्यावरती पेशन्स महत्वाचा आहे. आणि बऱ्याचदा तो पेशन्स एक दोन, म्हणजे आपण बऱ्याचदा काही डेडलाईन्स देतो आपल्या व्यवसायाला किंवा गोष्टींना की मी या वर्षात झालं तर मी कंटिन्यू करेल किंवा मी सोडून देईल. तर मला असं वाटतं की ती डेडलाईन न देता तुमचं ध्येय जर स्ट्रॉंग असेल की मला हेच करायचं, तर नक्कीच गोष्टी तशा फॉल होतात, तुम्हाला तशी लोक भेटत जातात आणि त्यातनं तुमचा प्रवास पुढे होत राहतो. ऍब्सोल्युटली. तुम्ही म्हणलात की इच्छा होती तेव्हा ते आर्टिकल बरोबर तुम्हाला दिसणं, तो व्हिडिओ दिसणं, हे सगळं ती इच्छा होती म्हणून सगळ्या बरोबर गोष्टी दिसत गेल्या. सगळे प्रोडक्ट्स मी बघितलेले आहेत. तुम्ही एम्पायर क्रिएट करताय आणि एम्प्लॉयमेंट जनरेट करताय. बरोबर. तर मी आता 2-3 डेनिम्स दिल्यात, त्याचे काय प्रोडक्ट्स बनतात, आय एम सुपर एक्साइटेड. अँड द बेस्ट पार्ट इज ना की एकही प्रोडक्ट दुसऱ्यासारखा नसतो. सो इट्स वन ऑफ अ काइंड. त्यामुळे लोकांना, ज्यांना तुम्हाला इथे भेट द्यायची, पुण्यातल्या लोकांसाठी गुड न्यूज आहे की यांचं वर्कशॉप पुण्यातच आहे. ॲड्रेस एकदा सांगाल तुम्ही? हो. सो ज्यांना लोकांना म्हात्रे ब्रिज माहिती आहे, तर म्हात्रे ब्रिज कडनं टुवर्ड्स नवी पेठेकडे जाताना जो अगदी पहिला लेफ्ट टर्न येतो श्यामसुंदर सोसायटी, तिथून तुम्ही सरळ आला तर डेड एंडच्या अलीकडे एक वृंदावन सोसायटी आहे. त्या वृंदावन सोसायटीचा जो बोर्ड आहे त्याच्या उजव्या साईडचा सेकंड बंगलो, की जिथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इकोरिगेनचाही बोर्ड दिसेल, तर तिथे आमचं सोमवार ते शनिवार 10 ते 7 चालू असतं आणि रविवारी देखील चालू असतं. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. मस्त. आणि आधीचे पण मी जे 2 इंटरव्ह्यू घेतले होते, ईशान क्षीरसागर, नीरज बोराटे आणि आता तुम्ही, तिघही जणांमध्ये ती एक कॉमन गोष्ट आहे की तुम्ही गोष्टींच्या पुनर्वापरातून पर्यावरणाचं रक्षण करताय. आणि हे सगळे यंग ऑन्टरप्रेनर्स आहेत. तर आय थिंक आपण सगळ्यांनी मिळून अशा कॉजेसना सपोर्ट केलंच पाहिजे. आणि यू डुईंग ग्रेट वर्क स्वप्नील. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन. आणि आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ओके, पहिला ह्या सगळ्या आलेल्या जीन्स दिसतात. सो बेसिक मी जसं म्हणलं की आम्ही लोकांकडनंच हे सगळे जीन्स कलेक्ट करतो, तर या सगळ्या आहेत. आणि आता याच्यामध्ये तुम्ही वेगळ्या गोष्टी बघू शकता. म्हणजे व्हरायटी खूप दिसते. म्हणजे आपल्या वेगळ्या पद्धतीचं फॅब्रिक आहे या डेनिम मध्ये, तर नक्कीच याचा आम्ही वेगळी काहीतरी बॅग बनवतो. असं बऱ्याच गोष्टी आमच्याकडे रेग्युलरली येत राहतात. ओके. आणि मग त्याचा आम्ही वेगळ्या प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी नक्की उपयोग सगळ्याचा. म्हणजे बेसिक आपल्या बॅग्स आहेत. अजून आता तर ॲपरेल पण मला दिसते. हो. त्याच्यामध्ये जसं आम्ही हे अपॅरल एक बनवलं होतं, आम्ही रिसेंटलीच याच्यामध्ये थोडं काम चालू केलंय, किंवा काही जॅकेट्सही आहेत तेही मी तुम्हाला दाखवेन. आणि या सगळ्या बॅग्स आहेत की टोट बॅग्स आहेत की प्रत्येक बॅग वेगळी आहे, त्याचे कॉम्बिनेशन्स वेगळे यूज केलेले आहेत आम्ही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये असं आहे की कोणाला तरी त्यांच्या जीन्स पासून जर बनवून हवं असेल तर तसंही आम्ही बनवू शकतो. किंवा इन जनरल आम्ही जसं कलेक्शन ड्राईव्ह करतोय सोसायटीज मध्ये असतील किंवा कॉर्पोरेट्स मध्ये असतील, तर त्यातनंही आम्ही हे सगळे प्रोडक्ट्स बनवतच जातो. म्हणजे आणि तुमचा प्राइस रेंज स्टार्ट्स फ्रॉम व्हॉट प्राइस टू? सो आमच्याकडे साधारण पेन्सिल पाऊच 200 पासून ते 2200 ट्रॅव्हल बॅग, सो या रेंज मध्ये सगळे अगदी अफोर्डेबल ठेवलं तुम्ही. सो आणि गिफ्टिंग, कॉर्पोरेट गिफ्टिंग ते सगळं तुम्ही करता? सगळंच आम्ही करतो. ओके. आणि इव्हन बर्थडेला स्पेशल काही असं म्हणजे मी असं विचार करते की मला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर त्यांच्या जुन्या डेनिम्स पासून आपल्याला काहीतरी बनवता येईल का असं?
सो एखाद्याचं जर काही हॉबी असेल तर तशी आम्ही बॅग बनवू शकतो की ज्याच्यामध्ये त्याचे हॉबीचं काही एम्ब्रॉयडरी करू शकतो तर त्याही आम्ही बनवतो. बरं. आणि ही पण एक स्लिंग बॅग आहे आणि हा वन पीस ड्रेस आहे का? येस, हा वन पीस ड्रेस आहे की ज्याचं मी कॉम्बिनेशनच वापरलंय डेनिमचं. आणि आता काय होतं बऱ्याचदा डेनिम म्हटलं की असं अरे टोचेल, तर त्याच्यासाठी तुम्ही आतून लाइनिंग वगैरे काहीतरी लावलंय तर ज्याच्याने? आम्ही बेसिक जे आता कपडे आमच्याकडे येतात त्यालाच आम्ही लाइनिंग म्हणून युज करतो या खरं तर या ड्रेसेस मध्ये. कुठेही वाया नाही जाऊ न देता म्हणजे कुर्तीचं कापड असेल किंवा साडी असेल तर त्याचाच आम्ही लाइनिंग म्हणून वापर करतो. आणि अजून एक तुमची खासियत म्हणजे की या बॅग सगळ्या आतून वॉटरप्रूफ आहेत, कारण पाऊस कधीही येतो आपल्या इकडे. आत्ताच आला होता मगाशी. आला होता, करेक्ट. हे फारच उपयोगाची गोष्ट आहे. आणि मशीन वॉश का हँड वॉश? मशीन वॉशही करू शकता, म्हणजे जशी जीन्स वापरतो तसंच तुम्ही याचा वापर करू शकता. जीन्स आपण म्हणतो ना रगडून वापरतो जीन्स, तसं बॅग सुद्धा तुम्ही अगदी ह्याच्याने वापरू शकता. ही स्कूल बॅग पण दिसते इथे. येस, सो ही स्कूल पण आहे, इव्हन याच्यामध्ये लॅपटॉप कंपार्टमेंट पण आहे बॅक साईडला. सो तसं आजकाल बऱ्याचदा ना मुलांना स्कूलमध्ये आयपॅड आणि हे घेऊन जायला लागतं, त्यामुळे तसाही वापर करू शकता. नाहीतर पुस्तकं ठेवायला तर आहेच, हे वापरू शकता. ही लॅपटॉप बॅग आहे ना मागची? ही लॅपटॉप बॅग आहे. इव्हन आता ही जिम बॅग आहे की जशी फार मस्त आहे, जशी जीन्स होती त्याचाच आम्ही पूर्ण वापर केलेला आहे. अच्छा, अख्ख्या जीन्सचा वापर करून ही युनिक विथ पॉकेट्स. अच्छा, हा आहे, किल्ली वगैरे ठेवायला छान आहे एकदम. आणि स्टर्डी आहे फार, म्हणजे असं ते काही हे नाहीये की इकडूनच काहीतरी होतंय. ह्याची काय प्राइस आहे? ही 2000च्या रेंज मध्ये आहे. आणि ड्युरेबिलिटी खूप असल्यामुळे तुम्हाला बरेच वर्ष ती टिकेल. येस, आणि तुम्ही ते जॅकेटही बघू शकता की छान आहे. हो, कॉम्बिनेशन केलंय कॉन्ट्रास्ट डेनिमचं. ही सुद्धा लॅपटॉप बॅग आहे. येस, ही लॅपटॉप बॅग आहे. आणि इकडचं पण छान आहे ते जॅकेट, एकदम मस्त आहे. तुम्ही इकडे जॅकेट आहे, मागे छान दिसतंय. आणि या सुद्धा ना छोट्या मुलांना स्कूल बॅग्स म्हणून जे लागतात वापरू शकतात, किंवा क्लासेस साठी आजकाल विचार करते माझ्या मुलासाठी अशी घ्यावी. आणि ही इज फॉन्ड ऑफ वाईल्ड अॅनिमल्स, सो त्याचं पण तुम्ही काही असं ऍप्लिक किंवा एम्ब्रॉयडरी असं करून देऊ शकता. जशी आवड आहे तसं आम्ही त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी नक्कीच. आणि पेंटिंग वगैरे पण तुम्ही करता बॅग्स वरती? हँड पेंटिंग पण करतो, त्या बॅग वरती हँड पेंटिंगच आहे. किंवा आम्ही आता रिसेंटली रास जी असते आपली त्या रिलेटेड या बॅग्स बनवल्या की जर तुम्हाला कोणाला अशी रिक्वायरमेंट असेल तर तसंही आपण बनवू. आणि ही बॅग आपण कशासाठी वापरू शकतो? ही बेसिकली तुम्ही म्हणजे वॉलेट ठेवू शकता, याच्यामध्ये छोटी बुकही ठेवू शकतो, म्हणजे डायरी असेल किंवा बँकेचे काही गोष्टी ठेवायच्या असतील. सो बेसिक स्लिंग बॅग टाईपच आहेत या सगळ्या की ज्याचा तुम्ही. आणि याचं एक चांगलं आहे की याचे पट्टे छोटे नाही आहेत आणि ऍडजस्टेबल आहेत परत, कारण ते छोटे पट्टे असतील तर मग खूप कन्व्हिनियंट होतं लोकांना. त्यामुळे टू व्हीलरवर जरी असलो तरी अगदी इझी होतं. हे परत हे फारच क्यूट आहे बॅग. येस, सो ही छोटी स्लिंग बॅग आहे जी तुम्ही डे टू डे यूज साठी मोबाईल वॉलेट वगैरे सगळं राहतं आणि मॉर्निंग वॉक मॉर्निंग वॉक स्पेशलिस्ट साठी पण छान आहे युनिक आणि ट्रेंडी आहे. ट्रेंडी, येस. हो, हे योगा मॅट. कव्हर आम्ही योगा करतो, सो कुठे ट्रॅव्हल करत असलो की असं कायम शोधात असते मी एक चांगलं योगा मॅट साठी बॅग. बरोबर, हे पण सुंदर झालंय. येस, हे आम्ही रिसेंटली काही डिझाईन्स केले. तुमच्यामध्ये फॅशन शो जो झाला होता, हो, येस, त्याच्यात तुम्ही काय काय प्रोडक्ट शोकेस केले होते? सो त्याच्यामध्ये बेसिक आम्ही 5 टाईपचे कॅटेगरीज घेतल्या होत्या की ज्याच्यामध्ये जुना डेनिम पासूनचे काही क्लोथ्स होते, साडी पासूनचे क्लोथ्स होते, इव्हन काय म्हणतात की युनिक काही पीसेस होते. तर या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आम्ही तो असा वेगळा फॅशन शो केला होता. आणि त्याचेही डिझाईन सुद्धा आमच्याच टीमनी केले होते, कोणी असं स्पेसिफिक डिझायनर नव्हतं. ती खासियत आहे की तुमच्याच टीम मध्ये तुम्ही डिझायनर्स क्रिएट केले. येस, येस, लवली. चांगल्या कामाची दखल घेतली गेली की खरंच छान वाटतं. आणि एवढे आर्टिकल्स तुमचे आलेले आहेत आणि तुम्हाला अवॉर्ड पण मिळाला, राईट? IIT. हो, सो ड्युरिंग MBA मला IIT बॉम्बेचा अवॉर्ड आहे, यंग एंटरप्रिनर अवॉर्ड आहे. पण तो कम्प्लिटली टेक्निकल फील्ड मध्ये होता, म्हणजे त्याच्यामध्ये लाईक ब्लड सेल अनालिसिस युझिंग मोबाईल ऍप्लिकेशन अशी कॉन्सेप्ट मी तिथे प्रेझेंट केली होती. पण ऑफकोर्स आता ते मी कम्प्लीट वेगळ्या फील्ड मध्ये आहे. म्हणजे काय युनिक आयडियाज ज्याला येतात त्याला कुठल्याही फील्ड मध्ये येतात. सो यंगस्टर्सना ही सुद्धा अजून एक महत्वाची गोष्ट आहे की इफ यू डोंट वॉन्ट टू स्टिक अराउंड विथ समथिंग, तुम्हाला वाटतं की नवीन काहीतरी ट्राय करायचं तर प्लीज ट्राय करा, कारण आयडियाज तुम्हाला तिथेही सुचतील. आणि व्हॉट इज दिस?
सो हे आम्ही प्रत्येक कस्टमरला एक ग्रीन सिटीजन म्हणून सर्टिफिकेट देतो अरे वा. की त्यांनी कॉन्ट्रीब्युट करताय, म्हणजे काय म्हणता येईल, जगात इतक्या बॅग्स असताना नाव दे आर गोइंग टू बाय समथिंग विच इज अपसायकल्ड आणि रिसायकल्ड आहे. तर म्हणून आम्ही प्रत्येक कस्टमरला हे सर्टिफिकेट देतो आमच्याकडनं. आणि इकडच्या बॅग्सची काय स्पेशालिटी आहे? सो याच्यामध्ये ही लॅपटॉप बॅग आहे. युजली काय होतं की टिफिनसाठी कुठली स्पेसिफिक बॅग की जी ही करता टिफिन कम तुम्ही हँडबॅग म्हणून पण याचा यूज आणि करू वॉटर शकता. बॉटली साईडला ठेवायला साईडलाही ठेवू शकता आणि ही कम्प्लीट अगेन वॉशेबलच आहे. ओके. तर ह्या बॅग आहेत. इवन मेन लहान मुलांसाठी किंवा शाळेतल्या मुलांसाठी हे पेन्सिल पाउचेस आहेत की जे अगदी तुम्ही रफ अँड टफ वापरू शकता. अगदी इंक सांडते काहीतरी होतं, कलर लागतो. बऱ्याचदा ह्याच्यात औषधही ठेवले जातात, म्हणजे काही आमच्या कस्टमरचा फीडबॅक आहे की याच्यात ते सेफ राहतात आणि सगळ्याला तुम्ही ते वॉटरप्रूफ कव्हर्स दिलेलीच आहेत आतमधनं. आणि हे फ्लॅप असल्यामुळे ना अजून थोडं जास्त प्रोटेक्शन मिळतं असं. आणि ह्या डेनिमला तुम्ही एम्ब्रॉयडरी केली आहे का ओरिजिनल अशी? ही ऍक्च्युली जशी जीन्स होती तशीच आम्ही याच्यात वापरलेली आहे. छान आहे, युनिक आहे जरा. येस, हेवी आहे. आणि ही तुमच्या हातात आहे ती ही कॉड्रा होती. या कॉड्राचा जसा आहे तसा आम्ही वापर केला. हे छान आहे ना की कधी कधी आपल्याला कंटाळा येतो त्या आपल्या ह्याचा पॅन्टचा, पण मग ह्याच्यामध्ये आल्यावरच ते इतकं छान झालंय वेगळं जरा. हा, वाव. आता मी इको रिगेनच्या वर्कशॉपमध्ये आलेली आहे आणि माझ्याबरोबर आहेत अस्मिता. तुम्ही किती वर्ष इको रिगेन बरोबर काम करताय? मी ऍक्च्युली MNVTI महर्षी कर्वे स्त्री शिक्षण इंटर्नशिप थ्रू इथं आले. बरं. सो फॅशन डिझायनिंग? हो, फॅशन डिझायनिंग. आणि मग पास आउट झाल्यानंतर इथं आता रेग्युलर लागले. बरं. कसं वाटतं इथे? पॉझिटिव्ह एनर्जी आहे. करेक्ट. करायला खूप आनंद मिळतो. सगळं शिकण्यासारखं आहे. वाव. आणि कुठलं वेगळं प्रोडक्ट तुम्ही असं डिझाईन केलंय का? नाही, ऍक्च्युली मी कटिंग आणि स्टिचिंगच करते. म्हणजे मोस्ट ऑफ टाइम मी बॅक साईडच्या ज्या असतात बॅग्सच्या त्याचं कटिंग आणि स्टिचिंग करते. ओके. ते सुद्धा खूप महत्वाचं हे आहे, ते नीट झालं पाहिजे. आणि चॅलेंजेस काय असतात तुम्हाला या कामामध्ये? कधी जर समजा काही चुकीचं कटिंग झालं तर ते मग ऍडजस्ट करून कसं करेक्ट ते रिपेअर करणं ते चॅलेंजिंग. बरं. आणि पॉझिटिव्ह काय आहेत? मजा कशी येते तुम्हाला इथे? काय काय आवडतं? ओव्हरऑल सगळंच आवडतं कारण शिकण्यासारखं खूप आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कटिंग्स असतात, तर काही चुकलं तर मग ते कसं सुधारायचं हे शिकण्यासारखं आहे. आणि तुम्ही इथे काय करता? मी फ्रंट बनवते. तुमचं नाव काय? ऋतुजा सर्वदे. सो ऋतुजा फ्रंट बनवतात, अस्मिता बॅग बनवतात. आणि कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा? तसं भारी आहे जीन्स मध्ये काहीतरी वेगळं बनतंय. फ्रंट म्हणजे 4 वर्ष झाली मी इथंच आहे. बरं. हो, तर म्हणजे जीन्स असं वेगवेगळ्या काहीतरी एक चांगलं भेटतंय. म्हणजे एक्सपिरियन्स छान आहे तुमचा इथे. हा. आणि तुम्हाला काय चॅलेंजेस वाटतात आता फ्रंट जेव्हा आपल्याला डिझाईन करायचा असतो तर? काही तर प्रश्न एखादं म्हणजे वेगळंच बनवायचं असेल तर का तर प्रत्येक ह्याच्यातनं तुकडे करून करावं लागतं. मग त्यात जरा अवघड जातं पण त्यातनं शिकतो आपण. आणि तुमची काय बॅकग्राऊंड आहे ह्याची? डिझायनिंग रिलेटेड काही बॅकग्राऊंड आहे तुमची? मी फक्त शिवण क्लास केला होता. बरं. ओके. त्यातनं तुम्ही येऊन इकडे शिकलाय आता? म्हणजे फॅशन शो वगैरे काही केलेलं नाही. म्हणजे फक्त शिवण क्लास केला होता, त्याच्यानंतर मी इथं जॉबला लागले. मस्त. 4 वर्षात भरपूर एक्सपिरियन्स मिळाला. बरोबर आहेत अमोल, पण ते हिंदीत बोलता. आप यहाँ पे क्या करते हैं? मैं यहाँ पे स्टिचिंग का काम करता हूँ और लास्ट का फाइनली काम ज्वाइन का जैसे हो गया, ज्वाइन का काम मैं करता हूँ. अच्छा. म्हणजे फायनल टचेस हे देतात आपल्या जे सुंदर प्रोडक्ट्स दिसत आहेत त्यांना? काम करता हूँ मैं स्टिचिंग का लगभग 10 साल से मैं काम करता हूँ. अच्छा. एक्सपीरियंस है तो इजी जाता है आपको. और इधर क्या अच्छी बातें क्या है इधर काम करने की इको रिगेन में? इको रिगेन में काम करने के यही सब लोग साथ में मिलके काम करते हैं. एक दिवशी मी माझ्या वॉर्डरोब समोर उभी राहिलेली असताना मी परिधान न केलेल्या कपड्यांच्या संख्येने भारावून गेले आणि त्याचं काय करायचं याचा विचार करत बसले. भारतामध्ये आपल्याला भेडसावणाऱ्या मोठ्या कचऱ्याच्या समस्येबद्दल आणि जुन्या कपड्यांपासून तो किती प्रमाणात येतो याचासुद्धा. या वस्तूंचे विघटन व्हायला अनेक दशके लागतात. तेव्हा रिसर्च करताना मला इको रिगेनचा शोध लागला आणि त्यांचं मिशन मला खूप आवडलं.
इकोरिगेन फक्त जुन्या कपड्यांचं रिसायकलिंग करत नाहीत, तर ते त्यांचं सुंदर आणि उपयुक्त गोष्टींमध्ये रूपांतरही करतात. तसंच त्यांचं सशक्तीकरण केंद्राद्वारे महिलांना उपजीविका पण देतात. त्यांचं कार्य 2 प्रमुख समस्या सोडवतात. पहिलं म्हणजे कचरा कमी करणे आणि दुसरं म्हणजे महिलांचे सक्षमीकरण. आणि म्हणूनच मी त्यांची मुलाखत घ्यायचं ठरवलं. मला विश्वास आहे की त्यांची कथा इतरांनासुद्धा रिसायकलिंग रेव्होल्युशनमध्ये सामील होण्याची प्रेरणा देईल, ज्यामुळे लोक आणि प्लॅनेट अर्थ दोघांसाठी एक चांगलं भविष्य निर्माण होईल. सो मॅडम, तुम्ही जी जीन्स दिली होती त्यापासून ही बॅग आम्ही बनवलेली आहे. वाव, झाली सुद्धा एवढ्या पटकन. येस. सो ही डेनिम्स मी घेऊन आले होते मगाशी इकोरिगेन मध्ये, आणि आमचा व्हिडिओ शूट होईपर्यंत त्यांनी रेडी करून दिलेली आहे. तुम्हाला दाखवते आतनं. म्हणजे अशी कशी तरी नाही केली आहे, प्रॉपर त्यांच्या बॅग्स असतात तशी रेडी केली आहे त्यांनी. ते वॉटरप्रूफ मटेरियल लावलं. इकडे कप्पा आहे आतमध्ये आणि मागे चेन आहे, आणि माझं जे डेनिमवरती आगळं वेगळं पेंटिंग झालेलं ते इथे छान दिसतंय आता. ग्रेट. येस. आणि आमच्याकडनं इकोरिगेन कस्टमर. येस. आणि हे ॲज अ तुम्ही ग्रीन सिटीजन झाला, कारण तुम्ही जुन्यातून बनवलेली एक बॅग आता तुम्ही वापरणार आहात, तर हे आमच्याकडनं तुम्हाला सर्टिफिकेट. थँक्यू. येस.